तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञान संवर्धन अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणित भाग 1 चा दुसरा जो घटक आहे वर्ग समीकरण, या वर्ग समीकरण घटकामधील सराव संच 2.5 हा बघणार आहोत. तर हा बघण्या अगोदर आपल्याला काही महत्त्वाचे सूत्र आणि काही नियम समजून घ्यावे लागतात, तरच आपल्याला सराव संच 2.5 हा समजतो. तर ते नियम अगोदर आपण समजावून घेऊया. तर या ठिकाणी बघा, आपल्याकडे जर एक प्रकारचा म्हणजेच ax वर्ग प्लस bx प्लस c बरोबर 0 या स्वरूपाचं जर आपल्याकडे समीकरण असेल तर याला दोन मुळे असतात, एक अल्फा आणि बीटा. तर त्यावरून आपल्याला दोन सूत्र मिळतात. म्हणजे पहिलं सूत्र आहे अल्फा प्लस बीटा बरोबर मायनस b छेद a. हे एक महत्त्वाचं आहे, हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर दुसरे एक सूत्र आहे अल्फा बीटाचं. अल्फा बीटा याचं सूत्र आहे c छेद a. म्हणजेच याच्या किमती काढण्यासाठी आपल्याला म्हणजेच या स्वरूपाचं जर समीकरण दिलेलं असेल ax वर्ग प्लस bx प्लस c बरोबर 0 आणि त्यावरून आपल्याला मुळाचं जर स्वरूप ठरवायचं असेल तर हे सूत्र अतिशय महत्त्वाचे आहे. याच्यानंतर आपल्याला आणखी एक म्हणजेच मुळाचे स्वरूप समजावून घ्यावे लागते. ते म्हणजे जर डेल्टाची जे किंमत जी असेल बीचा वर्ग मायनस 4ac यावरून काय असते मुळाचं स्वरूप. मग मुळाचे स्वरूप जर डेल्टाची जी किंमत आहे ते शून्यापेक्षा मोठी असेल तर मुळे वास्तव व असमान असतात. मुळे वास्तव व असमान असतात. आणि जर डेल्टा बरोबर 0 असेल म्हणजेच डेल्टाची किंमत 0 असेल म्हणजेच बीचा वर्ग मायनस 4ac बरोबर 0 जर आलं म्हणजे 0 आलं तर मुळे काय असतात वास्तव व समान. म्हणून मुळे वास्तव व समान असतात. त्यानंतर आणखी एक स्वरूप आहे ते म्हणजे जर डेल्टाची किंमत शून्यापेक्षाही लहान असेल तर मुळे वास्तव नसतात. म्हणजे या ठिकाणी लिहायचं मुळे वास्तव नाहीत. तर हे तीन प्रकारचं स्वरूप असते. हे एक महत्त्वाचं आहे आणि हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे सराव संच 2.5 समजण्यासाठी. आणखी एक वर्ग समीकरण मिळवण्याचं सूत्र आहे, ते सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणून वर्ग समीकरण मिळविणे याच्यासाठी एक सूत्र आहे. ते सूत्र आहे बघा, x चा वर्ग मायनस कंसामध्ये अल्फा प्लस बीटा x प्लस अल्फा बीटा बरोबर 0. हे एक सूत्र महत्त्वाचं आहे. म्हणून आपल्याला सराव संच 2.5 हे समजण्यासाठी हे जे महत्त्वाच्या काही नियम आहेत किंवा सूत्र आहेत ते तुम्हाला अगोदर मी समजावून दिली. आता यानंतर आपण लगेच सराव संच 2.5 बघणार आहोत. तर वर्ग समीकरण 2.5 हे समजण्यासाठी आपण काही महत्त्वाची उदाहरणं बघितलेली आहेत, त्याची सूत्र बघितलेली आहेत, काही नियम बघितलेले आहेत. त्यावर आधारित आपल्याला सराव संच 2.5 याच्यामधला पहिला प्रश्न करायचा आहे बघा. तर खालील रिकाम्या चौकटी भरा. या ठिकाणी समीकरण दिलेले आहे वर्ग समीकरण ax वर्ग प्लस bx प्लस c बरोबर 0 असं दिलेलं आहे. तर आत्ताच आपण बघितलं बीचा वर्ग मायनस 4ac बरोबर 5 आणि बीचा वर्ग मायनस 4ac बरोबर मायनस 5 अशा दोन किमती दिलेल्या आहेत. म्हणजेच मुळे जर डेल्टाची जर किंमत शून्यापेक्षा मोठी असेल म्हणजे धनसंख्या असेल तर मुळे काय राहतात वास्तव व असमान असतात.
या ठिकाणी लिहायचं. मग आपल्याला मुळे वास्तव असमान. त्यानंतर दुसरं दिलेलं आहे बीचा वर्ग -4ac बरोबर -5 दिलेले आहे. म्हणजे मुळे जर शून्यापेक्षा ही म्हणजेच लहान असतील तर मुळे काय असतात, वास्तव असमान. म्हणून या ठिकाणी लिहायचं मुळे वास्तव व असमान आहेत. आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये मायनस ही किंमत आल्यामुळं मुळे वास्तव संख्या नाहीत लिहायचं. मुळे वास्तव नाहीत. मुळे वास्तव नाहीत. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे बघा की मुळाची बेरीज बरोबर -7 आणि मुळांचा गुणाकार बरोबर 5 दिलेला आहे. तर वर्ग समीकरण आपल्याला मिळवायचं आहे. म्हणजेच वर्ग समीकरण मिळवण्यासाठी एक सूत्र आहे. त्या सूत्रामध्ये ह्या किमती ठेवल्याच्या नंतर आपल्याला काय मिळते, तर एक उदाहरण मिळते. तर ते सूत्र आहे बघा एक्सचा वर्ग मायनस कंसामध्ये अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा बीटा बरोबर 0. या सूत्रामध्ये ह्या मुळाची बेरीज आणि मुळांचा गुणाकार हा ठेवल्यानंतर आपल्याला काय होते, तर समीकरण मिळते. म्हणजेच मुळाची बेरीज म्हणजेच काय, तर अल्फा प्लस बीटा बरोबर ही आहे मुळाची बेरीज म्हणजे. त्याच्यानंतर मुळाचा गुणाकार म्हणजेच अल्फा बीटा. तर हे जे आहे सूत्र या सूत्रामध्ये ठेवायचं. तर एक्सचा वर्ग मायनस आणि कंसामध्ये अल्फा प्लस बीटाची किंमत दिलेली आहे -7 ती कंसात घ्यायची. हे एक्स प्लस अल्फा बीटा यांची किंमत दिलेली आहे 5 बरोबर 0. म्हणून या ठिकाणी आपल्याला हे एक्सचा वर्ग मायनस मायनस प्लस हे 7x त्याच्यानंतर हे प्लस 5 बरोबर 0 हे काय मिळते, आपल्याला समीकरण मिळते. हे मिळालेलं जे समीकरण आहे इथं लिहायचं. तर हे एक्सचा वर्ग प्लस 7x आणि हे प्लस 5 बरोबर 0. हे झाला दुसरा प्रश्न. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आहे, जर अल्फा व बीटा ही खालील वर्ग समीकरणाची मुळे असतील तर हे समीकरण दिलेलं आहे बघा 2x वर्ग -4x -3 बरोबर 0 आणि अल्फा प्लस बीटा बरोबर रिकामी चौकट. त्याच्यानंतर अल्फा गुणिला बीटा बरोबर रिकामी चौकट दिलेली आहे. म्हणजेच या ठिकाणी सुद्धा आपल्याला काय करावं लागतं, सूत्रानुसार ठेवावं लागते. तर या ठिकाणी बघा हे ए बरोबर जे आहे हे 2, त्याच्यानंतर बी बरोबर हे -4 आणि कॉमा सी बरोबर -3. ह्या जे किमती आहेत ह्या किमती काय करायचं, सूत्रामध्ये ठेवायचं. तर या ठिकाणी आपण एक कच्चं काम करू आणि या ठिकाणी आलेली किंमत ठेवू आपण. तर आता पहिलं सूत्र आहे हे अल्फा प्लस बीटा -b/a. तर या ठिकाणी बीची जी किंमत आहे -4 आहे. म्हणजे हे मायनस सूत्राचे झाले आणि हे -4 भागिले काय, तर एची किंमत ठेवायची. तर एची किंमत किती आहे, या ठिकाणी बघा 2 आहे. तर ती किंमत ठेवायची 2. तर या ठिकाणी काय होईल, हे मायनस मायनस प्लस होईल 4/2 बरोबर उत्तर आपल्याला मिळते 2. म्हणून या ठिकाणी लिहायचं 2. त्याच्यानंतर अल्फा गुणिला बीटा म्हणजेच दुसरे एक सूत्र आहे अल्फा बीटा बरोबर सूत्र आहे c/a आहे. c/a. मग या ठिकाणी c ची किंमत किती आहे, -3 आहे आणि a ची 2 आहे. म्हणून -3 काय येते 2. हे म्हणजेच किंमत या ठिकाणी काय करायची आहे, ठेवायची आहे -3/2. तर अशा पद्धतीनं आपण काय करू शकतो, ही ॲक्टिव्हिटी आहे ते पूर्ण करू शकतो. यानंतरचा जे प्रश्न आहे ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहूया. धन्यवाद.